नमस्कार. आपण पाहत आहात महा आवाज न्यूज. आज मलकापूर शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची दैनंदिन अवस्था व ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि नगर परिषद प्रशासनाचा कथित दुर्लक्षाविरोधात प्रहारचा आज अनोखे आंदोलन करण्यात आले. पाहूया संपूर्ण बातमी. अजय टप यांनी सांगितले की 30 जून रोजी नगर परिषदला निवेदन देऊन शहरातील सर्व रस्त्यांवर खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर काही ठिकाणी मुरुम, खडी आणि चुरी टाकून काम सुरू झाले. मात्र हे काम केवळ काही भागापुरतेच मर्यादित राहिल्याचा आरोप त्यांनी केला. आजही शहरातील अनेक मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले. मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी नगर परिषद कार्यालयात गेले असता ते उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या अजय टप यांनी त्यांच्या खुर्चीला बेशरमचे झाड अर्पण करून निषेध व्यक्त केला. शहरातील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास प्रहारच्या वतीने अधिक तीव्र व जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनामुळे मलकापूर शहरातील रस्त्यांच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले गेले. मलकापूर शहरामध्ये आमचं मलकापूर शहर विदर्भाचे प्रवेशद्वार आहे, पण आमची मलकापूर नगर परिषद बेस्ट झालेली आहे. मी त्याकरता मुख्य अधिकारी यांना मी बेसमला भेट द्याकरता आलो. यांना मी 7 दिवस अगोदर हे दिलं होतं निवेदन की मलकापूर शहरातले गड्ड्यावर मुरुम रेती हे टाका, त्यामुळे गड्डे बुजतील. पावसाळा चालू आहे पण कोणत्याही प्रकारची अजून कारवाई चालू नाही. बांधकाम अधिकारी यांना वारंवार फोन करून बी यांचा कोणी कंटकदार, कोणी शकील साजीज आहे भगवान ज्याने बाकी काही मुरुम टाकणं चालू आहे, पण आमच्या भागामध्ये मुरुम पडत नाही. याकरता आज आम्ही मुख्य अधिकारी यांना बेसम द्याकरता आलो. यांनी बेसम स्वीकार घ्यावे, अन्यथा उद्यापासून आम्ही रोज हर गड्ड्यामध्ये बेसम झाड लावून न पळता निषेध नोंदवू.